गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना 2025 सालातील खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे डोंगरी जनपरिषदेच्या वतीने गंगाखेड येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मागील अनेक दिवसांपासून पीक विमा मिळण्यासाठी डोंगरी जनपरिषद आक्रमक झाले असून 2025 मध्ये राणी सावरगाव मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तूर पिकाचा पीक विमा मिळालेला नाही। ऑनलाईन पद्धतीने पिकाच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण देखील झाले होते, परंतु तरी देखील शेतकऱ्यांना विमा मिळाल्या न मुळे आक्रमक होत डोंगरी जनपरिषदेने हे आंदोलन केले आहे। या आंदोलनामध्ये संयोजक प्रकाश मुंडे, अनंत मुंडे, नामदेव सानप, विवेक मुंडे, व्यंकटी मुंडे, विठ्ठल मुंडे, शिवदास मुंडे, अच्युत दराडे, ज्ञानोबा फड, दत्तात्रय दराडे, बालाजी फड, अश्रोबा सावडगीर यांच्यासह डोंगरी भागातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती। आज डोंगर भागातील सर्व शेतकऱ्यांनी 2025च्या खरीप हंगामातला पीक विमा कंपनीने दिला नाही म्हणून डिप्टी कलेक्टर कार्यालय गंगाखेड येथे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। 15 दिवसाच्या आत कंपनीसोबत बैठक लावून डोंगर भागातल्या मागणी, पिंपळदरी, राणी सावरगाव मंडळाच्या शेतकऱ्याला पीक विमा देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारतीय कृषी विमा कंपनीला नाही दिल्यास आम्ही सर्व डोंगर भागातील शेतकरी येत्या 15 जूनला भव्य असा रुग्णी मोर्चा काढून डोंगर भागातला प्रत्येक शेतकरी मी पीक विमा भरणार नाही। कारण यावर 2024 पर्यंत शासनानं 4 टिकर लागू विम्यासाठी केलेले होते, परंतु 2025च्या पीक विम्यात शासनानं 4 टिकर बंद केलेत, म्हणून शेतकऱ्याचं हातोनात नुकसान झालेलं आहे। कारण जर ते 4 टिकर चालू असते तर माझ्या डोंगर भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख शेतकऱ्याला पैसे मिळाले असते, परंतु शासनानं जाणून बुजून फक्त बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या नाव पुढे करून त्या शेतकऱ्याला बदनाम करून संपूर्ण महाराष्ट्रात हे 4 टिकर बंद केले आणि शेतकऱ्याचा विमा संपूर्ण शासनानं हडप करण्याचं कंपनीला पुढे करून धोरण आहे। कारण कंपनीला यावर्षी कंपन्या विमा खाईनात। कंपन्याने जरी शेतकऱ्याला विमा वाटला तर कंपनीला मॅनेजमेंट खर्च म्हणून 20% रक्कम मिळणार आहे। शेतकऱ्याला नाही जरी वाटला मॅनेजमेंट खर्च म्हणून 20% रक्कम मिळणार, 80% रक्कम शासनाला जमा होणार आहे। म्हणून शासनानं कंपनीच्या आडून शेतकऱ्याला लुबाडण्याचं काम सुरू केलेलं आहे। म्हणून डोंगर भागातला शेतकऱ्याच्या रोषाला ह्या सरकारला बळी पडावं लागणार आहे। म्हणून 15 दिवसाच्या आत त्या डोंगर भागातल्या तिन्ही महसूल मंडळातल्या शेतकऱ्याला विमा देण्याचा आदेश काढावे, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विमा वर्ग करावा, अन्यथा 15 जूनला डोंगर भागातला शेतकरी भव्य स्वरूपाचा मोंडा मार्केट गंगाखेड येथून उपविभागीय कार्यालय गंगाखेडवर भव्य असा रुग्णी मोर्चा काढून कार्यालयासमोर धरणे आंदोलन केला जाईल। या सर्वस्वी शासन जबाबदार राहील। म्हणून शासनाला माझी विनंती आहे की शेतकऱ्याचा अंत पाहू नका, कारण शेतकऱ्याला फक्त प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।